हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मी गणराज. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या या क्लासमध्ये. हा आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल क्लास 10th या क्लास 10चा फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरचा आज असणार आपला हा लेक्चर नंबर 8 यानी की क्लास नंबर 8. याच्या अगोदर 7 क्लास ऑलरेडी झालेले आहेत. या 8 नंबरच्या क्लासमध्ये आपण बघतोय इलिमिनेशन मेथड्स. इलिमिनेशन मेथड जी आहे याच्यावर इलिमिनेशन मेथडवरती बेसिस जे काही एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये असणार आहेत ते एक्झाम्पल आपण रिमेनिंग एक्झाम्पल या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत. राईट. तर बघा, सर्वप्रथम सर्वांकडून एक अपेक्षा करतो की अगोदर झालेले क्लास सर्वांनी व्यवस्थितरित्या कंप्लीट केले असतील. कालच्या क्लासमध्ये झालेले एक्झाम्पल सर्वांनी व्यवस्थित परत एकदा प्रॅक्टिस केले असतील अशी एक अपेक्षा आहे. त्यासोबतच तुमच्या ॲपमध्ये जे काही DPP आहे किंवा होमवर्कचं सेक्शन दिलेलं आहे ते होमवर्कमधले एक्झाम्पलसुद्धा सर्वांनी सॉल्व केले असतील. कुणाला काही एक्झाम्पल सॉल्व करण्यामध्ये अडचणी असतील तर कृपया करून मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला काय अडचण आहे ते कळवा. तुमचा प्रश्न किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल. बरोबर दीदी? सॉल्व केलं सगळ्यांनी? आणि दुसरी गोष्ट, क्लास करत असताना सर्वांनी नोटबुक घेऊन बसायचं आहे. उगं क्लास करायचा आहे म्हणून करायचं नाही, पप्पा करायला सांगताय म्हणून सुद्धा करायचं नाही. तर आपले पाय वरती, मुंडकं खाली, हातामध्ये नोटबुकच्या ऐवजी मोबाईल, एका हातात हेडफोन, असं करायचं का? नाही. क्लास करत असताना व्यवस्थित बसा, व्यवस्थित क्लास करा. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय ते करायचं आहे, तुम्हाला तुमची परिस्थिती बदलणं आहे. आणि जर का तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर अभ्यास तर करावा लागणार आहे. आणि एक सुवर्ण संधी आहे, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवतोय. राईट. याचाही फायदा घ्या. बघा, अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी एक्झाम्पल सॉल्व केले असतील. आता आपण बोलतोय नेक्स्ट एक्झाम्पलकडे. प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हटलं एक्झाम्पल नंबर 5. प्रॅक्टिस सेट 1.1 एक्झाम्पल नंबर 5. या 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 एक्झाम्पल नंबर 5. प्रॅक्टिस सेट 1.1 एक्झाम्पल नंबर 5. सॉल्व द गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन बाय एलिमिनेशन मेथड. गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करणं आहे दीदी. सोल्युशन फाइंड करणं म्हणजेच काय? एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करणं आहे. सिंपल काय आहे? एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करणं आहे. एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करणं म्हणजे सोल्युशन फाइंड करणं. सोल्युशन फाइंड करण्यासाठी एलिमिनेशन मेथडचा यूज करून याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करणं आहे. चला तर स्टार्ट करूया. सर्वात पहिली स्टेप काय सांगितली दीदी, आठवते का? काय सांगितलेलं आहे? गिवन इक्वेशन रिराईट करायचं आहे. गिवन इक्वेशन काय करणार दादा? रिराईट. ज्यांना एक्झाम्पल येतं त्यांनी स्वतः सेल्फने प्रॅक्टिस करा. असं माझी अपेक्षा करू नका की मीच एक्झाम्पल सॉल्व केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा गिवन एक्झाम्पल ट्राय करू शकता. या अगोदर ऑलरेडी मी एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत. असे भरपूर एक्झाम्पल आपले झालेले आहेत. याचा मिनिंग असा होतो, हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. एकदम इझी एक्झाम्पल्स आहे. बघा, राईट डाऊन द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे? 5x + 2y = -3. याला म्हणणार आहोत इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड इक्वेशन काय दिलं दादा? x + 5y = 4. याला म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. काही अडचण नाही. जे एक्झाम्पल दिलेले आहेत जशाच तसे लिहून घेतले. एकाला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट, एकाला म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. काहीही चेंज केलेला नाही. आता बघा, इक्वेशनचं कोएफिशियंट सारखं आहे का? या ठिकाणी कोएफिशियंट किती आहे? 5. हा जो एक्स व्हेरिएबल आहे, सेकंड व्हेरिएबल वाय आहे. एक्सचे कोएफिशियंट काय आहे? 5 and 1. वायचे कोएफिशियंट किती आहे? 2 and 5. राईट. थोडं ऑब्झर्व करा बरं. या 5ला 1 करू शकतो का? करू शकतो, पण डिव्हिजन करावं लागणार आहे. मग डिव्हिजन करायची का? नाही. मी काय सांगितलं तुम्हाला? फक्त मल्टिप्लिकेशन. काय करणार आहोत? फक्त मल्टिप्लिकेशन. मग 5 कितीला मल्टिप्लाय केलं पाहिजे जेणेकरून 1 येईल? पॉसिबल आहे का? नाही. मग अशा केसमध्ये काय करायचं? 1ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला 5 भेटेल? सर्वांना माहिती आहे 1 × 5 काय होणार आहे? 5 होणार आहे. म्हणजे 1ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार दादा? 5 ने.
1ला आपण जेव्हा जेव्हा 5ने मल्टिप्लाय करणार तेव्हा तेव्हा आपल्याला 5 भेटणार आहे. इकडे या वायचा कोएफिशियंट सारखा करू शकतो का आपण? नाही. 2 पासून आपण 5 तयार करू शकत नाही किंवा 5चा 2 तयार करू शकत नाही, म्हणजे इम्पॉसिबल आहे. म्हणजे तर वायचे कोएफिशियंट आपण सेम करू शकतो का? नाही. मग कोएफिशियंट कुणाचे सेम होऊ शकतात? एक्सचे. काय एक्सचे कोएफिशियंट? 1 पासून आपण 5 तयार करू शकतो. 1चा कन्वर्जन आपण 5 मध्ये करू शकतो. 1चं कन्वर्जन 5 मध्ये करण्यासाठी सिंपल आपल्याला काय करावं लागणार आहे? 1ला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग या ठिकाणी 1 कुठं नाही म्हणजेच कुठं आहे? हा इथं आहे. एकचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे किती आहे? 1. मग सिंपल फक्त 1ला 5ने मल्टिप्लाय करून चालणार आहे का? नाही. फक्त 1ला 5ने मल्टिप्लाय करून चालेल का? तर नाही. मग यासाठी आपल्याला काय करणार? पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता कुणाला असा क्वेश्चन आहे का की आपण 5ने मल्टिप्लाय का करतो? त्याच्या मागचं रिझन मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे. 5ने मल्टिप्लाय का करतो? कारण इथं 1 आहे. 1चं कन्वर्जन मला 5 मध्ये करायचं आहे. 1चं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे? 5 मध्ये. आणि 1चा 5 करण्यासाठी 1ला कितीनं मल्टिप्लाय करायला लागणार आहे? 5 ने. मग सिंगल एका टर्मला मल्टिप्लाय करून चालतं का दादा? तर नाही. मग यासाठी आपण काय करणार आहोत? पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय करूयात. नाव मल्टिप्लाइंग इक्वेशन काय सांगितलेलं आहे? पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला 5ने काय करायचं आहे? मल्टिप्लाय. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. इक्वेशन नंबर सेकंडला इक्वेशन नंबर सेकंडला कितीनं मल्टिप्लाय केलेलं आहे? 5ने. 5ने मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही इक्वेशन नवीन तयार होणार आहे त्याला म्हणणार आहोत आपण इक्वेशन नंबर थर्ड. चला इक्वेशन नंबर सेकंडला 5ने मल्टिप्लाय करा. करा दीदी, काय येईल सांग पटकन. बघ 5 × 1 काय झाला? 5x प्लस साइन ॲज इट इज 5 × 5 25 y ॲज इट इज इक्वल टू द 4 × 5 दॅट इज 20. याला म्हटलं इक्वेशन नंबर थर्ड. याला काय म्हणणार दादा? इक्वेशन नंबर थर्ड. काही अडचण आहे का? नाही. आता इक्वेशन नंबर सेकंड आणि इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड हा आपण कुठून घेतलेला आहे? इक्वेशन नंबर सेकंडवरून. म्हणजे इक्वेशन नंबर सेकंड आणि इक्वेशन नंबर थर्ड काय असणार आहे? सेम असणार आहे. मग आता थोड्या टायमासाठी इक्वेशन नंबर सेकंडचा विचार करायचा नाही. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थर्ड ह्या दोघांचं कंपॅरिझन करा. काय करणार दादा? इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थर्ड ह्या दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर असं लक्षात येते या ठिकाणी सुद्धा एक्सचा कोएफिशियंट 5 आहे, इथं सुद्धा एक्सचा कोएफिशियंट 5 आहे. म्हणजे सरळ सरळ 5 5x दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजे कोएफिशियंट काय झालेला आहे? सेम. सेकंड स्टेप काय सांगितली होती? जेव्हा जेव्हा कोएफिशियंट सेम होणार आहे, काय सांगितलं? कोएफिशियंट सेम झालेला आहे. सेम कोएफिशियंट झाल्यानंतर स्टेप काय सांगितलं? त्यांचं साईन बघायचं आहे. या ठिकाणी साईन काय? 5चं साईन कोणतंच नाही म्हणजे प्लस आहे. या ठिकाणी सुद्धा 5च्या समोर कोणतंच साईन नाही म्हणजे कोणतं साईन असणार आहे? प्लस साईन असणार आहे. राईट? प्लस साईन आहे. 5 सुद्धा प्लस आहे, हा 5 सुद्धा प्लस आहे. दोन्ही प्लस प्लस आहे म्हणजे साईन कोणता आहे? सेम साईन आहे. साईन काय आहे? सेम साईन आहे. आणि जेव्हा जेव्हा साईन काय असणार? सेम, त्यावेळेस आपण काय करतो? सबट्रॅक्शन. सेम साईनसाठी काय करणार आहे? सबट्रॅक्शन. साईन सेम आहे, सेम साईनसाठी सबट्रॅक्शन करतो आणि जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा सेकंड इक्वेशनचं साईन काय करणार दादा? चेंज करणार आहे. सेम साईन सबट्रॅक्शन, डिफरंट साईन ॲडिशन. सेम साईन सबट्रॅक्शन, अपोजिट साईन ॲडिशन. सेम साईन सबट्रॅक्शन, अपोजिट साईन ॲडिशन. साईन जर का अपोजिट असले तर ॲडिशन करावं लागणार, साईन जर का सेम असेल तर सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. काही अडचण? आता बघा सबट्रॅक्शन का करतो लक्षात येते? कारण साईन कसं दोघांचं सेम आहे. सेम साईन असल्यामुळे आपण काय करणार त्या ठिकाणी? सबट्रॅक्ट इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमधून कोणत्या इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करू शकतो? तर छोट्या इक्वेशनमधून मोठं इक्वेशन सबट्रॅक्ट करा किंवा छोट्यामधून मोठं केलं किंवा कोणत्या इक्वेशनमध्ये कोणत्याही इक्वेशन सबट्रॅक्शन केलं दिदी तरीही काही अडचण नाही. एक्झाम्पल तुमचं किंवा आन्सर येणारं कसं असणार? सेमच असणार आहे. कोणत्या इक्वेशनमधून कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करा, येणारं आन्सर तुमचं सेमच असणार आहे. मग सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. या थर्ड नंबरच्या इक्वेशनमधून फर्स्ट नंबरचं इक्वेशन काय करतोय मी? सबट्रॅक्ट करतोय. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. थर्ड नंबर इक्वेशन काय आहे? 5x प्लस हा 25y इज इक्वल टू द 20 मायनस सबट्रॅक्शन करतोय म्हणून काय असणार दिदी? मायनस. सबट्रॅक्शनचा मिनिंगच काय होतो? मायनस. इक्वेशन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे? 5x प्लस 2y
इज इक्वल टू द -3i. यांचं काय करायचं आहे? सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शनचा रूल काय सांगतो? मी पहिलेही सांगितलेलं आहे. या सबट्रॅक्शनचा मिनिंग फक्त एवढाच आहे की हे जे सबट्रॅक्शन आहे सेकंड इक्वेशनचं साईन काय करणार आहे? चेंज करणार आहे. काय करणार? सेकंड इक्वेशनचं साईन दादा चेंज होणार आहे. मग या ठिकाणी 5चं साईन कोणतं आहे? मायनस. प्लस होतं, प्लसचं काय होणार आहे? मायनस. प्लसचं काय झालं आहे? मायनस. याच ठिकाणी काय आहे? प्लस. प्लसचं सुद्धा काय होणार आहे? मायनस. या ठिकाणी काय आहे? मायनस. मायनसचं काय होणार आहे? प्लस. आता बघा कॅल्क्युलेशन करून. कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय लक्षात येईल? +5x -5x गेट कॅन्सल म्हणजे राहिला 0x. याला काही मिनिंग आहे का? नाही. 25y -2y दॅट मीन्स 23y. 25 मधून 2 गेला किती उरला? 23. हा y ॲज इट इज इक्वल टू प्लस झालेला आहे 20 + 3 दॅट इज 23. दॅट इज 23. काय आला? 23y इज इक्वल टू 23. समजलं का दादा? 23y इज इक्वल टू 23. व्हॅल्यू कुणाची फाईंड करायची? आपल्याला वायची. वायची व्हॅल्यू फाईंड करायची म्हणून तो y इज इक्वल टू हा 23 ॲज इट इज. या साईडला 23 कशामध्ये आहे? मल्टिप्लिकेशनमध्ये. साईड चेंज केल्यानंतर म्हणजे लेफ्टचा नंबर राईटला गेल्यानंतर किंवा राईट हँड साईडचा नंबर लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर तर साईन काय होत असतं? चेंज. या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, साईड चेंज केल्यानंतर काय होणार दादा? डिव्हिजन. काय होणार दादा? डिव्हिजन. 23 डिवाइड बाय 23 दॅट मीन्स 1. सेम नंबर डिवाइड बाय सेम नंबर काय असणार आहे? 1. म्हणजे येणारा आन्सर आपलं काय भेटलेला आहे? y इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू काय आलं दादा आन्सर? y इज इक्वल टू 1. काही अडचण? समजतंय? y इज इक्वल टू काय आलं आहे? 1. परंतु फक्त yची व्हॅल्यू फाईंड करणं आहे का? तर नाही. गिवन इक्वेशनचं सोल्युशन फाईंड करायचं ताई. आणि सोल्युशन फाईंड करायचं म्हणजे x आणि y दोघांचीही व्हॅल्यू आपल्याला फाईंड करणं आहे. कुणाची व्हॅल्यू फाईंड करणं आहे? x सुद्धा आणि y सुद्धा. x आणि y या दोघांच्याही व्हॅल्यू फाईंड करणं आहे. एकाची व्हॅल्यू भेटलेली आहे y इज इक्वल टू 1. मग आता समोरची स्टेप आपण काय करतोय? समोरची स्टेप आपल्याला काय करावं लागणार? जी काय व्हॅल्यू भेटलेली आहे या व्हॅल्यूला आपण काय करूयात? पुट करूयात. पुट y इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करायचं? तो तुमची चॉईस आहे. तुम्हाला काय आवडतं? तुला कोणतं इक्वेशन आवडलं दादा याच्यातलं? 1, 2, 3. तिन्ही इक्वेशनपैकी दिदी तुला जे इक्वेशन आवडलं असेल, दादा तुला जे इक्वेशन आवडलं असेल, म्हणजे तुला जे इक्वेशन इझी वाटेल त्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं? व्हॅल्यू पुट करायचे. मग इक्वेशन कोणतं इझी आहे? सेकंड इक्वेशन इझी आहे. x + 5y इज इक्वल टू 4. दिसायला सोपं आहे ना? इन इक्वेशन सेकंड इक्वेशनमध्ये आपण काय करूयात? व्हॅल्यू पुट करूयात. मग काय आहे सेकंड इक्वेशन? दादा x + 5y इज इक्वल टू 4 आहे. सेकंड इक्वेशन काय आहे? x + 5y इज इक्वल टू 4. व्हॅल्यू कुणाचे पुट करायचे? y इज इक्वल टू 1 आपल्याला गिवन इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे. मग लिहून घ्या. हा x ॲज इट इज प्लस 5 yची व्हॅल्यू पुट करणार आहोत इज इक्वल टू 4. yची व्हॅल्यू काय आहे? तर yची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे 1. मग y इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर हा x ॲज इट इज प्लस 5 × 1 दॅट मीन्स 5 इज इक्वल टू द 4. व्हॅल्यू कुणाची फाईंड करायची आहे ताई? एक्सची. मग हा x ॲज इट इज ठेवला. या साईडला +5 होता, साईड चेंज केल्यानंतर -5 होईल. या साईडला काय आहे? +5, साईड चेंज केल्यानंतर -5 दॅट मीन्स x इज इक्वल टू हा 4 - 5. काय आलेला आहे? x इज इक्वल टू 4 - 5 अँड 4 - 5 दॅट इज काय आलं आहे? x इज इक्वल टू 4 - 5 दॅट इज x इज इक्वल टू -1. कारण का 4 - 5 4 मधून 5 गेला, छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करतो त्यावेळेस 5 मधून 4 गेला 1 राहणार आहे. लहान्या संख्येतून मोठी संख्या सबट्रॅक्ट केल्यामुळं त्या ठिकाणी काय येणार आहे? मायनस साईन. कोणतं साईन येणार आहे? मायनस साईन. म्हणजे जे काय आन्सर भेटलेला आहे, आन्सर काय भेटलेला आहे? x इज इक्वल टू 1 आणि yची व्हॅल्यू किती भेटलेली आहे? y इज इक्वल टू 1. इथपर्यंत काय अडचण नाही. गिवन क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त हेच फाईंड करत दादा. काय फाईंड करणं आहे? x आणि yची व्हॅल्यू फाईंड करणं होती. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे? तर x इज इक्वल टू भेटलेला आहे -1. तर y इज इक्वल टू किती भेटलेला आहे? 1. मग हे आन्सर जे फाईंड केलं हे आन्सर चुकलं की बरोबर आलं? गडबड करायची नाही. चुकू पण शकतं ना. मग याला रिजेक्ट
रिचेक करणं सुद्धा पॉसिबल आहे. यासाठी आपण याला काय करूयात, चेक करूयात. यासाठी आपण याला काय करणार आहोत, चेक. हे समजतं काय? डॉक्टर नाही आहे मी, लिहिताना थोडं गडबड झाली आहे. चेक. परत म्हणसान सर डॉक्टर आहे का? आहे डॉक्टरच मी, PhD करणारच आहे, काही अडचण नाही. चेक. चेक करताना काय सांगितलं होतं मी तुम्हाला, सिम्पल कोणत्याही एका इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करूयात. जर का RHS = LHS जर का भेटलं तर आपण काय म्हणू शकतो, गिवन इक्वेशन काय असणार आहे, सॅटिस्फाय झालं. म्हणजे ज्या व्हॅल्यू आपण फाईंड केल्या त्या काय असणार आहे, राईट असणार आहे. मग कोणतं इक्वेशन घेऊया, सोपंच इक्वेशन घेऊया. कोणतं असणार आहे, x + 5y. करा व्हॅल्यू पुट. एक्सची व्हॅल्यू किती आली, -1. हा प्लस 5 ॲज इट इज. वायची व्हॅल्यू किती येत आहे, 1 आहे. बघ सॉल्व करून, हा -1 ॲज इट इज प्लस 5 × 1 5 प्लस मायनस मायनस 5 - 1 दॅट इज 4. काय असणार आहे, 4 आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणून आपण काय म्हणू शकतो, इथं बघ हा 4 म्हणजेच काय, राईट हँड साईड. लिहिली कोणती होती आपण, लेफ्ट हँड साईड. बघ लेफ्ट हँड साईड आपण राईट डाऊन केलेली आहे. भेटली कोणती आपल्याला, राईट हँड साईड. कोणती भेटलेली आहे, राईट हँड साईड. म्हणजेच लेफ्ट हँड साईड = काय भेटलेलं दादा, राईट हँड साईड. आणि जेव्हा जेव्हा गिवन इक्वेशन सॅटिस्फाय होतं, म्हणजेच लेफ्ट हँड साईड = जर राईट हँड साईड भेटली तर आपण काय म्हणू शकतो, गिवन इक्वेशन इज सॅटिस्फाय. आणि गिवन इक्वेशन सॅटिस्फाय झालं म्हणजे याचा मिनिंग असं होतो, जे काय आन्सर आपण फाइंड केलेलं आहे, जे काय सोल्युशन आपण फाइंड केलेलं आहे, हे सोल्युशन काय असणार आहे, तर राईट असणार आहे. मग आपण सोल्युशन काय फाइंड केलेलं आहे, x = -1 तर y = 1. आणि दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन. काही अडचण नाही. अपेक्षा आहे समजलं असेल. नसेल समजलं एकदा परत रिबॅक करा आणि याला परत एकदा प्ले करा. चला आन्सर राईट डाऊन करा. झालं दादा, ताई झालंय. नसलं झालं याला पॉज करा, नंतर याला राईट डाऊन करा. चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. प्रॅक्टिस सेट 1.1. नेक्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणलं एक्झाम्पल नंबर 6. प्रॅक्टिस सेट 1.1 एक्झाम्पल नंबर 6. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणलं एक्झाम्पल नंबर 6 आपण आता बघूयात. ज्यांना ज्यांना सॉल्व करता येईल त्यांनी त्यांनी सॉल्व करा. एक डिफरंट एक्झाम्पल आहे. डिफरंट काय आहे, या ठिकाणी आपला फ्रॅक्शन दिसतोय. बाकी याच्यात वास्तविक पाहता वेगळं काहीही नाही. तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. थोडी सुरुवात मी तुम्हाला करून देतोय. बघा, सर्वात पहिली स्टेप काय सांगितली होती, सर्वात अगोदर आपला पहिला एक रूल आहे. सर्वात पहिली स्टेप, लिनियर इक्वेशन गिवन क्वेश्चन काय, सॉल्व द गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन किंवा फाइंड द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन. सोल्युशन फाइंड करायचं आहे म्हणजे सिम्पल, आपल्याला काय फाइंड करणं आहे इक्वेशनमध्ये, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासोबत कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची, वायची. काय एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करणार, सोल्युशन फाइंड करा. म्हणजेच काय, गिवन इक्वेशनमध्ये जे काय व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. मग सर्वात पहिली स्टेप काय सांगितलं दादा, गिवन इक्वेशन रिराईट करून घ्या. मग काय आहे गिवन इक्वेशन, गिवन इक्वेशन इज एक्झाम्पल नंबर 6 आहे. परत सांगतो, गिवन इक्वेशन इज गिवन given equation is 1/3 x plus y is equal to the 10/3. मग एक्झाम्पल जर बघितलं मग याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणणार का, तर म्हणू शकता, काही अडचण नाही. याला इक्वेशन नंबर फर्स्ट मला, इक्वेशन नंबर सेकंड मला सॉल्व करा, काही अडचण नाही. एक्झाम्पल तुमचं सॉल्वच होणार आहे. परंतु एक प्रॉब्लेम आहे, जर का व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर ऑब्झर्व केल्यानंतर काय लक्षात येते, या ठिकाणी हा काय आहे, एक्सचा जो काही कोएफिशियंट आहे हा फ्रॅक्शन आहे आणि हा कॉन्स्टंटसुद्धा काय आहे, फ्रॅक्शन. म्हणजे समोर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना हा फ्रॅक्शन आपल्यासाठी एक अडचण ठरू शकतो किंवा या फ्रॅक्शनमुळे एक्झाम्पल काय होऊ शकतं, थोडं हार्ड वाटू शकतं. मग एक काम करूया ना, हा फ्रॅक्शन जर का आपण रिमूव्ह केला तर करता येईल का, रिमूव्ह करता येईल. का करता येईल, बघा हा फ्रॅक्शन कुणामुळे आहे, खाली अपॉनमध्ये 3 आहे, इथंसुद्धा डिव्हिजनमध्ये 3 आहे.
जर हा 3 नसता तर सिंपल इक्वेशन तयार झालं असतं, फ्रॅक्शन राहिलं असतं का? नाही. मग आपण काय करूयात, हे 3ला रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करूयात. मग हा 3 रिमूव्ह करण्यासाठी सिंपल या टर्मला आपण काय करणार आहे, 3ने मल्टिप्लाय करणार आहोत. काय करणार आहे, 3ने मल्टिप्लाय करणार आहे. मग 3नं मल्टिप्लाय केलं तर सिंगल एका टर्मला मल्टिप्लाय करणार आहे का? तर नाही. पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला आपण 3ने काय करूयात, मल्टिप्लाय करूयात. किंवा मग तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता, इथं वायच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन सुद्धा करू शकता. तुम्हाला जे इझी वाटेल ते बघा. एक तर डिनोमिनेटर सॉल्व करा, म्हणजे डिनोमिनेटरला 3 आहे, इथं 1 आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 कॅन्सल होईल. किंवा सिंपल डायरेक्टली काय करू शकता, गिवन इक्वेशनला 3ने सुद्धा मल्टिप्लाय करू शकता. का मल्टिप्लाय करायचं लक्षात आलं? हा फ्रॅक्शन जो आहे, हा फ्रॅक्शन कुणामुळे आहे, डिनोमिनेटरच्या 3मुळे आहे. जर का डिनोमिनेटरमध्ये हा 3 नसता तर गिवन इक्वेशनमध्ये फ्रॅक्शन आला असता का? नाही. मग हा फ्रॅक्शन रिमूव्ह करण्यासाठी 3 रिमूव्ह केव्हा होईल, ज्यावेळेस याला मी 3ने मल्टिप्लाय करणार आहे. 3 काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे गिवन इक्वेशनला जर का 3ने मल्टिप्लाय केलं तर फ्रॅक्शन हा रिमूव्ह होऊ शकतो. म्हणून काय केलं, पूर्ण गिवन इक्वेशनला ताई रिमूव्ह मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. कशाने? मल्टिप्लाइंग बाय 3. कशानं मल्टिप्लाय केलेलं आहे, 3ने. कशानं मल्टिप्लाय करणार आहोत आपण, 3ने. मग 3ने जर का मल्टिप्लाय केलं तर नवीन जे इक्वेशन भेटणार आहे ते काय भेटणार आहे बघा, ह्या पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं आहे. मग 3ने जर का मल्टिप्लाय केला असता, हा 3 काय झाला असता, कॅन्सल. 3 काय होणार दिदी, कॅन्सल होणार आहे. मग 3 कॅन्सल झाल्यानंतर या ठिकाणी सिंपल काय राहिला असता, हा एक्स प्लस ॲज इट इज 3 इंटू वाय काय झाला असता, हा 3y इज इक्वल टू द 3 इंटू 3 काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे सिंपल इथं काय राहिलं असतं बाकी, 10. काय राहिलं असतं बाकी, नाही समजलं का, परत सांगू एकदा बघ. इथं हा फ्रॅक्शन डिनोमिनेटरमध्ये काय आहे, फ्रॅक्शन कशामुळे आहे, हा डिनोमिनेटरला 3 आहे. हा 3 कॅन्सल करण्यासाठी सिंपल जर का 3नं मल्टिप्लाय केलं 3 कॅन्सल होणार आहे. मग एका टर्मला मल्टिप्लाय करू शकतो का, नाही. म्हणून पूर्ण इक्वेशनला आपण काय केलं, 3ने मल्टिप्लाय केलं. पूर्ण इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं तर बघा काय होणार आहे, इथं सुद्धा हा 3 मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहे, इथं सुद्धा हा 3 मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहे, इथं सुद्धा 3 कशामध्ये आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये. इथं सुद्धा 3 काय होईल, मग कॅन्सल. राहिला का बाकी एक्स, 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू साइन ॲज इट 3 परत काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे सिंपल राहणार काय आहे, 10. लक्षात आलं दादा काय केलं, याला म्हणणार होतं आपण आता इक्वेशन नंबर फर्स्ट. याला काय म्हटलं, इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे, सेकंड इक्वेशन इज 2x प्लस 1/4 y इज इक्वल टू द 11/4. हे सुद्धा थोडं डिफरंट एक्झाम्पल वाटतंय किंवा इक्वेशन वेगळं वाटतंय. कशामुळे वाटतंय, फक्त आणि फक्त या x 4मुळं. कशामुळं आहे, या 4मुळं. मग हा 4 रिमूव्ह करण्यासाठी सिंपल याला कितीने मल्टिप्लाय करायचे, 4ने. कशानं मल्टिप्लाय करणार आहोत आपण, 4ने. का मल्टिप्लाय करतो 4ने, लक्षात दादा बघ. डिनोमिनेटरमध्ये 4 आहे, हा डिनोमिनेटरमधला 4 जर का रिमूव्ह केला तर सिंपल इक्वेशन तयार होणार आहे. मग डिनोमिनेटरमधला 4 रिमूव्ह करण्यासाठी पूर्ण इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करावं लागणार आहे. नाव मल्टिप्लाइंग बाय 4. 4ने काय करूया, त्याला मल्टिप्लाय करूया. 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय इक्वेशन तयार होणार आहे बघा, कितीनं मल्टिप्लाय करू, 1 मिनिट. पूर्ण इक्वेशनला 4नं मल्टिप्लाय केलं म्हणजे या ठिकाणी सुद्धा हा 4 आला, या ठिकाणी सुद्धा मल्टिप्लिकेशनमध्ये काय येणार आहे, 4. या ठिकाणी तर ऑलरेडी आपण लिहिलेला आहे बघा. 4 इंटू 2x काय होणार आहे, हा 4 इंटू 2x हा काय होणार आहे, 8x प्लस इथला 4 आणि हा 4 काय होणार आहे, कॅन्सल. हा 4 4 गेट कॅन्सल, रिमेनिंग काय राहिला, y. इथं सुद्धा 4 4 काय होणार आहे, कॅन्सल. काय राहणार आहे, 11. याला म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. लक्षात येत आहे का, सिंपल 4ने का मल्टिप्लाय करतोय, डिनोमिनेटर रिमूव्ह करण्यासाठी. डिनोमिनेटरमध्ये 4 आहे, 4 रिमूव्ह करण्यासाठी गिवन इक्वेशनला मी कितीनं मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे, 4ने. कितीनं मल्टिप्लाय केलेलं आहे, 4ने मल्टिप्लाय केलं. गिवन इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला एक स्टँडर्ड इक्वेशन भेटलेलं आहे. याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट, याला म्हणत इक्वेशन नंबर सेकंड.
आता दोन्ही इक्वेशन एकदा व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय लक्षात येईल, दोघांचेही कोइफिशियंट सारखे नाही आहेत. एक्सचा सुद्धा कोइफिशियंट वेगवेगळा आहे, वायचा सुद्धा कोइफिशियंट वेगवेगळा आहेत. काय भेटलं इक्वेशन नंबर फर्स्ट, एक्स प्लस 3y इज इक्वल टू 10. एक्स प्लस 3y इज इक्वल टू द 10. हा काय आहे, इक्वेशन नंबर फर्स्ट. परत लिहितो यासाठी, कारण माझ्याकडे स्लाईड चेंज झाली ना, स्लाईड चेंज झालेली आहे, मला परत पाठीमागे यायला नको. 8 प्लस वाय इज इक्वल टू 11. बघा इथपर्यंत काय अडचण आहे दादा, ताई समजलं आहे. सिम्पल आपण फ्रॅक्शनचं कन्वर्जन कशामध्ये केलं, लिनियर इक्वेशनमध्ये. तो सुद्धा लिनियर इक्वेशन्स होता, फक्त तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटत होतं. का कॉम्प्लिकेटेड वाटलं होतं, कारण त्याच्यामध्ये फ्रॅक्शन होता. तो फ्रॅक्शन की आपण रिमूव्ह करून त्याचा सिम्पल नंबरमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट भेटलं, इक्वेशन नंबर सेकंड भेटलेलं आहे. आता हे दोन लिनियर इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता का, याचं सोल्युशन फाइंड करू शकता का. असा एक्झाम्पल आपण आता भरपूर सॉल्व्ह केलेत. आता एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. अडचण कुठपर्यंत होते, फ्रॅक्शन असल्यामुळे अडचण होते. मी तुम्हाला ऑलरेडी फ्रॅक्शन आता रिमूव्ह करून दिलेला आहे. मग सॉल्व्ह कसं करतात, तर सगळ्यात अगोदर कोएफिशियंट बघा, इथं 1 आहे, इथं 8 आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे. म्हणजे कोएफिशियंट सेम आहेत का, नाही, डिफरंट कोएफिशियंट आहे. मग एकलं एक्सचा कोएफिशियंट सेम करा, म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्टला 8ने मल्टिप्लाय करा, किंवा मग इक्वेशन नंबर सेकंडला 3ने मल्टिप्लाय करा. कारण या ठिकाणी कोणताही कोएफिशियंट नाही, म्हणजे 1 आहे. 1चं कन्वर्जन आपण 3 मध्ये करू शकतो. 1चं कन्वर्जन 3 मध्ये करण्यासाठी या 1ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार, 3ने, आणि सिंपल एका टर्मला मल्टिप्लाय करू शकतो का, नाही. म्हणून पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला आपण काय केलेलं आहे, 3ने मल्टिप्लाय करणार आहोत. नाउ मल्टिप्लाइंग इक्वेशन, सेकंड बाय 3. इक्वेशन नंबर सेकंडला आपण काय करतो, 3ने मल्टिप्लाय करतोय. दादा समजलं का, इक्वेशन नंबर सेकंडला आपण 3ने मल्टिप्लाय का करतो, कारण इलिमिनेशन मेथडनं आपल्याला गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशनचं काय फाइंड करणं आहे, सोल्युशन फाइंड करणं आहे. आणि सोल्युशन फाइंड करत असताना कोइफिशियंट काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. या ठिकाणी कोइफिशियंट तर डिफरंट आहे. इथं 1 आहे, वरती 3 आहे. 1चं कन्वर्जन आपण 3 मध्ये करू शकतो. 1चं कन्वर्जन 3 मध्ये करण्यासाठी 1ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार, 3ने. मग फक्त एका टर्मला 3ने मल्टिप्लाय करून चालेल का, तर नाही. तर पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला आपण 3ने काय करणार आहोत, या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहोत. किंवा मग माझी एखादी ताई अशी पण असू शकते जी बोलेल, भैया मला हा वाय कॅन्सल नाही करायचा, मला वायचा कोएफिशियंट सेम नाही बनवायचा, मला कुणाचा बनवायचा तर एक्सचा, कारण माझ्या आवडीची ते एक्स आहे. हां, माझी बहीण नाही म्हणणार, माझा भाऊ नक्कीच म्हणेल मला की मला वायचा कोएफिशियंट सारखा नाही करायचा, मला एक्सचा कोएफिशियंट सारखा करायचा आहे, कारण माझ्या आवडीचा कोण आहे, एक्स आहे. राईट. आता बघा, आता एक्सचा कोएफिशियंट सारखा करण्यासाठी इथं काही नाही, म्हणजे 1 आहे. 1चं कन्वर्जन 8 मध्ये करण्यासाठी सिंपल आपल्याला कितीना मल्टिप्लाय करायचं काम पडलं असतं, 8ने. एक्सचा कोएफिशियंट सारखा करू शकता, किंवा मग वायचा कोएफिशियंट सुद्धा दादा तुम्ही काय करू शकता, सेम करू शकता. तुमची इच्छा आहे की तुम्हाला कोणता कोएफिशियंट सेम बनवायचा आहे. मी या ठिकाणी कुणाचा कोएफिशियंट सेम करतोय, वायचा. राईट. वायचा कोएफिशियंट सेम करण्यासाठी मी इक्वेशन नंबर सेकंडला कितीना मल्टिप्लाय केलेलं आहे, 3ने. 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला एक नवीन इक्वेशन भेटणार आहे, जे की काय असणार आहे बघा. बघा, इक्वेशन नंबर सेकंडला 3ने मल्टिप्लाय केलं, 8 3 जा 24x प्लस 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू 11 इंटू 3, दॅट मीन्स 33. याला म्हटलं इक्वेशन नंबर थर्ड. याला काय म्हणणार आहोत आपण, इक्वेशन नंबर थर्ड म्हणणार आहोत. काही अडचण नाही. इक्वेशन नंबर सेकंडला 3ने मल्टिप्लाय केलं, 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला एक इक्वेशन भेटलं नवीन, ज्याला की मी म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर थर्ड. आता इक्वेशन नंबर थर्ड एक कुणापासून भेटलेलं आहे, आपलं इक्वेशन नंबर सेकंडपासून. म्हणजे इक्वेशन नंबर सेकंड आणि इक्वेशन नंबर थर्ड काय आहे ताई, सेम आहे. काय आहे दीदी, सेम आहे. राईट. मग आता थोड्या टायमासाठी इक्वेशन नंबर सेकंडचा विचार करायचा का, नाही, कारण इक्वेशन नंबर सेकंड आणि इक्वेशन नंबर थर्ड तर सारखंच आहे. मग आता बघा, व्यवस्थित जर का ऑब्झर्वेशन केलं तर इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये सुद्धा 3y आहे आणि इक्वेशन नंबर थर्डमध्ये सुद्धा 3y आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी कोइफिशियंट आता काय झालं आहे, यांचं सेम झालेलं आहे. काय झालं आहे,
हे मल्टिप्लिकेशन कशासाठी केलं आपण, तर कोइफिशियंट सेम करण्यासाठी. कशासाठी केलेलं आहे, कोइफिशियंट सेम करण्यासाठी. आता कोइफिशियंट सेम झालेलं आहे. नेक्स्ट कंडिशन काय सांगितलं, दोघांचं साईन बघायचं आहे. या ठिकाणी साईन कोणता आहे, प्लस. या ठिकाणी सुद्धा साईन कोणता आहे, प्लस. साईन प्लस प्लस दोन्ही ठिकाणी आहे म्हणजे साईन कोणता आहे, सेम साईन आहे. साईन कसा आहे, सेम. आणि जेव्हा जेव्हा साईन सेम असणार आहे तेव्हा तेव्हा दिदी आपण काय करतो, दादा सांगा पटकन. जेव्हा जेव्हा साईन सेम असणार आहे त्यावेळेस आपण काय करणार आहे, त्यांचं सबट्रॅक्शन करणार आहोत. काय करणार आहोत, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनचा अजून एक रूल काय सांगतो, जेव्हा जेव्हा आपण सबट्रॅक्शन करणार तेव्हा तेव्हा आपल्याला सेकंड इक्वेशनचं साईन काय करायचं आहे, चेंज करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, सेकंड इक्वेशनचं साईन चेंज. बघा सेम साईन आहे, सेम साईन आहे म्हणून काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनचा एक रूल आहे, जेव्हा जेव्हा साईन सेम असणार तेव्हा तेव्हा सेकंड इक्वेशनचं साईन काय करायचं, चेंज करायचं आहे. मग बघा, नाव सबट्रॅक्ट द इक्वेशन. समजतं का दादा, गडबड होते नाही ना. बघ कोइफिशियंट सेम केला, ज्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट आपण सेम केला त्याचा साईन बघा, साईन सेम आहे. सेम साईनसाठी आपण काय करणार, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केलं म्हणजे सेकंड इक्वेशनचं साईन काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन. सबट्रॅक्ट इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमधून कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे, नाव सबट्रॅक्ट इक्वेशन. इक्वेशन कोणत्याही इक्वेशनमधून कोणतंही इक्वेशन दादा तुम्ही साईन बघ दिदी, कोणत्याही इक्वेशनमधून कोणतंही इक्वेशन तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता, राईट. मग कोणत्यातून कोणतं करणार आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. शक्यतो काय करायचं, मोठ्या इक्वेशनमधून छोटं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. तसं वास्तविक पाहता कोणत्यातूनही कोणतं करू शकता, काही अडचण नाही, पण शक्यतो मोठ्या इक्वेशनमधून छोटे इक्वेशन सबट्रॅक्ट करा, जेणेकरून तुमचं मायनस प्लसमध्ये कन्फ्युजन होणार आहे का नाही. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येतं बघा, इक्वेशन नंबर सेकंडमधून इक्वेशन नंबर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट काय मग, 24x + 3y = 33. यांचं सबट्रॅक्शन आहे. कुणासोबत असणार हा, x + 3y = 10. =10 आहे. यांचं आपण सिंपल काय करणार आहोत, सबट्रॅक्शन. थोडं एक मिनिट ना, तुम्हाला डिस्टर्बन्स होऊ शकतो, साईडला DJ चालू झालेला आहे, थोडं आजचे दिवस फक्त ॲडजस्ट करा. सबट्रॅक्शन आहे, थोडं स्पीड नाही घेतो. सबट्रॅक्शन आहे म्हणून आपण इथं काय करणार, सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्शनचा सिंपल रूल आहे. सबट्रॅक्शन काय सांगतो, जेव्हा जेव्हा आपण सबट्रॅक्शन करणार आहे या सबट्रॅक्शनचा मिनिंग एवढा होतो, सेकंड इक्वेशनचे साईन काय करायचे, चेंज करायचे. या ठिकाणी +x होता -x झाला, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस. बघा काय होणार, 24 - x दॅट इज 23, x + 3y - 3y गेट कॅन्सल, = 33 - 10 दॅट इज 23. किती आलं आहे, 20. काय म्हटलं, 23x = 23. व्हॅल्यू कुणाची फाईंड करायची दादा, एक्सची. दॅट मीन्स x = किती आला, हा 23 अपॉन हा 23 तर मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, साईड चेंज केल्यानंतर डिव्हिजनमध्ये 23 / 23 दॅट मीन्स किती असणार आहे, हा 1 असणार आहे. म्हणजेच इथून x = किती आलेला आहे, 1. एक्सची व्हॅल्यू किती आली आहे, x = काय भेटलेलं दादा, 1 भेटलेलं. म्हणजे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटलेली आहे. अजून कोणाची व्हॅल्यू फाईंड करायची, y ची. मग y ची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी आपण काय करूया, या ठिकाणी पुट करणार आहोत. पुट काय पुट करायचं आहे, x = 1. काय पुट करणार आहोत, x = 1. थोडं ॲडजस्ट करा, साईडला DJ चालू आहे, तुम्हाला आवाजाचा थोडा प्रॉब्लेम असू शकतो, कारण DJला मी स्टॉप करू शकत नाही. कुणाचं तरी लग्न आहे, आपण लग्न थांबवू शकतो का, नाही. थोडं आजच्या दिवस ॲडजस्ट करा. पुट x = 1, त्यामुळेच थोडं मी स्पीड नाही घेतोय. बघा x = 1 पुट केला. x = 1 कुठं पुट करणार आहोत, तर इन इक्वेशन. कोणतं इक्वेशन इजी वाटतंय, फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट कोणता आहे दिदी, सोपा आहे. तुझ्या आवडीचं इक्वेशन कोणतं आहे, जे इक्वेशन सोपं असणार आहे तुमच्या आवडीचं इक्वेशन असणार आहे. मग सोपं इक्वेशन कोणतं वाटतंय, फर्स्ट, सेकंड की थर्ड, तर हे जे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे हे सर्वात इजी आहे, म्हणून आपण त्याच्यामध्येच काय करूया, आपले व्हॅल्यू पुट करणार आहोत. काय पुट करणार आहोत, तर बघा x + 3y = 10 हे एक इक्वेशन आहे.
या ठिकाणी सिंपल आपण एक्सची व्हॅल्यू काय करूयात, पुट करूयात. एक्सची व्हॅल्यू किती पुट करणार आहे, तर एक्स इज इक्वल टू 1. मग बघा, हा एक्सच्या ऐवजी 1 पुट केला, प्लस हा 3y इज इक्वल टू द 10. व्हॅल्यू कुणाची फाईंड करायची होती, एक्सची. भेटलेलं काय आहे, 1 प्लस 3y इज इक्वल टू द 10. व्हॅल्यू वायची पुट वायची फाईंड करायची. मग 3y ॲज इट इज आला दादा, हा 10 समोरचा ॲज इट इज, या साईडला +1 होता, साईड चेंज केल्यानंतर -1. दॅट मीन्स 3y इज इक्वल टू 10 - 1 दॅट इज 9. 10 मायनस स्पीड नव्हतं का बघा, एक्स प्लस 3y इज इक्वल टू 10. एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली, 3y ॲज इट इज इक्वल टू 10. 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. वायची व्हॅल्यू फाईंड करणे, मग ही टर्म आपण जशातच ठेवली, 10 ॲज इट इज. या साईडला +1 होता, साईड चेंज केल्यानंतर -1 झाला. मग 3y इज इक्वल टू 9, 10 - 1 दॅट इज 9. म्हणजे y इज इक्वल टू काय येणार आहे, 9 डिवाइड बाय 3. आणि y इज इक्वल टू काय येईल मग, 9 डिवाइड बाय 3 दॅट मीन्स 3. 3 9 जा 3, 9 भागिला 3 काय येणार आहे, 3 येणार आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी, y इज इक्वल टू काय आला ताई, 3. y इज इक्वल टू किती आला आहे, 3. ॲन्सर राईट असणार आहे, काय अडचण नाही. क्रॉस चेक करून बघूया आपण. 3 3 9 10 म्हणजे काय आहे, राईट आहे, काही अडचण नाही. तुम्ही रिचेकसुद्धा करू शकता. ज्यांना ज्यांना इच्छा आहे, तुम्ही स्वतः इथं जागा कमी आहे, इथं तुम्ही रिचेकसुद्धा करू शकता. काही अडचण आहे का, नाही. अपेक्षा आहे आज झालेल्या क्लासमध्ये जेवढे एक्झाम्पल आपण कव्हर केले, 2 एक्झाम्पल, हे दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील अशी एक अपेक्षा करतो. झालेले एक्झाम्पल व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करा. होमवर्कमध्ये रफमध्ये प्रॅक्टिस करायचे. एक फेअर नोटबुक वेगळं ठेवायचं, होमवर्कसाठी एक वेगळं रजिस्टर आणि प्रॅक्टिससाठी एक वेगळं. प्रॅक्टिससाठी तुम्ही पेजेससुद्धा यूज करू शकता किंवा एक ब्लॅक बुक रजिस्टरसुद्धा भेटतं ब्लॅक पेजेसचं, ते सुद्धा यूज करू शकता. अपेक्षा आहे फक्त झालेले एक्झाम्पल सर्वांनी व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करायचे. आणि एक अभ्यास करत असताना फक्त बोर्डमध्ये मार्क्स पाडायचे म्हणून अभ्यास करायचा का, तर नाही. तर तुम्हाला स्वतः तुमच्या लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे. आपली घरची परिस्थिती आपल्याला बदलणं आहे. हा दृष्टिकोन बनात बाळगून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जेवढा तुमचा मॅथ स्ट्रॉंग असणार, जेवढं तुमचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असणार आहे, तेवढे तुमचे बाकीचे सब्जेक्टसुद्धा स्ट्रॉंग असणार आहे. जसं की तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्हची एक्झामची तयारी करा, त्या ठिकाणी मॅथ आणि फिजिक्स हे कंपल्सरी सब्जेक्ट असतात. आणि फिजिक्स हा टोटली कुणावरती डिपेंड आहे, तर मॅथवरती डिपेंड आहे. काही अडचण आहे का, नाही. चला एक्झाम्पल राईट डाऊन करून घ्या. ज्यांना राईट डाऊन का पॉज करून सुद्धा तुम्ही राईट डाऊन करू शकता. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा भेटूयात उद्या याच टाईमला. काही अडचण असली तर नक्कीच मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुमचा प्रॉब्लेम, तुमची समस्या, तुमचा क्वेश्चन माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्याचं सोल्युशन माझ्याकडून 101% तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. थँक्यू सो मच.